श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेची धारातीर्थ यात्रा रायगड जिल्ह्यातल्या उमरठ इथनं सुरू झालेली आहे। संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे हे या यात्रेचे प्रमुख आहेत आणि देशभरातील हजारो धारकरी सध्या उमरठमध्ये दाखल आहेत। आणि याचाच आढावा आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी घेतला, आपण पाहूया। संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान याची धारातीर्थ यात्रा रायगडमधनं सुरू होते आणि त्यासाठी महाराष्ट्र नाही तर देशभराच्या कानाकोपऱ्यातून धारकरी मंडळी ही रायगडमध्ये नरवीर शूरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी स्थळ असणाऱ्या उमरठ गावी पोहोचलेले आहेत। हे सर्व धारकरी नेमके कुठून आलेत आणि त्यांचा या धारातीर्थ मोहिमेमध्ये जो समावेश आहे, काय उद्देश आहे, हे आपण जाणून घेणार आहोत। दादा, कुठून आला आहात आणि या मोहिमेचं नेमकं काय उद्देश आहे? नमस्कार, जय श्रीराम। मी तेजस शिवरकर। आम्ही बरेचसे शेकडो धारकरी हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जन्मभूमी पुरंदर या ठिकाणावरून आलेलो आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे देश आणि धर्मासाठी कार्य करणारी तरुण पिढी उभी राहावी, हा गुरुजींचा उद्देश आहे, भिडे गुरुजींचा। तो उद्देश पूर्ण करण्यासाठी आणि त्या रक्तकाठाची पिढी निर्माण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी येत असतो। शेकडो धारकरी आमच्या सोबत आहे आणि आमची संभाजीराव भिडे गुरुजी आदरणीय यांनी आम्हाला जे शिकवलेल्या देश धर्मासाठी काम ते आम्ही सतत करत आहोत आणि देश धर्मासाठी शेकडो पिढी आमची इथं तयार आहे। शिवभक्ती, शंभू भक्ती आणि याचाच जाज्वल्य इतिहास या पिढीने पुढच्या पिढीने देखील घ्यावा आणि तो आदर्श घेण्यासाठी, तो आदर्श निर्माण करण्यासाठी ही धारातीर्थ यात्रा असल्याच्या प्रतिक्रिया या युवकांच्या आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।